प्रकट दिनानिमित्त आपण जी श्री स्वामी चरित्र सारामृताची जी सेवा आहे, म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं जे पारायण किंवा पठण करणार आहे ते कसं करायचं आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, श्री स्वामी चरित्र सारामृताचे जे पारायण आहे ते आपण 1, 3, 7 आणि 11, 21 आणि 51 दिवसाचे आपण पारायण करतो. त्यातल्या त्यात आपण ज्या नित्यसेवा करत असतो त्या नित्यसेवेमध्ये आपण रोज एक माळ श्री स्वामी समर्थ माळाची जप करत असतो. त्याचप्रमाणे रोज श्री स्वामी चरित्र सारामृताचे रोज 3 अध्याय पठण करत असतो. त्याचप्रमाणे 11 किंवा 1 वेळा रोजच्या रोज आपण तारक मंत्राचं पठण करत असतो. तर बघा, जर आपल्याला शक्य असेल तर आपण हे पारायण आधीपासून कोणी करायला सुरुवात केली असेल, पण ज्यांना नोकरी धंद्याच्या त्रासातून किंवा नोकरी धंद्याच्या व्यापातून, आपल्या सांसारिक अडीअडचणीतून, कोणाला काही अडचणी असतात, सोयर असतात, सुतक असतात, कोणाला घरगुती प्रॉब्लेम असतात, त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या अडचणी असतात, त्यामुळे काही जण सेवा करू शकत नाही. तर ह्या जर सेवा करायच्या असतील किंवा ही जी स्वामी चरित्र सारामृताचे जे पारायण आहेत विशेषत्व किंवा गुरुचरित्राचे पारायण आहेत, त्या पारायणासाठी आपल्याला सर्व काही वेळ काळ आणि आपल्या घरातील ज्या काही अडीअडचणी आहेत ते बघून आपल्याला हे पारायण संकल्पयुक्त करायचं असतं. तर कोणाकोणाला हे शक्य नसतं, म्हणून आपण हे जर आपल्याला पारायण 21, 51 किंवा 11 दिवसाचे पारायण शक्य नसेल तर आपण 3 दिवसाचं पारायण स्वामी चरित्र सारामृताचे कसं करायचं आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, श्री स्वामी चरित्र सारामृत ही जी सेवा आहे ही अत्यंत उच्च कोटीची अशी सोन्यासारखी ही सेवा आहे. आयुष्याचं सोनं करणारी अशी ही श्री स्वामी चरित्र सारामृताची सेवा आहे. म्हणून आपण ही प्रत्येक स्वामी सेवेकरांनी ही आवर्जून सेवा केलीच पाहिजे. आणि ही सेवा केल्यामुळे तुमच्या अनेक प्रकारच्या ज्या काही घरातील सांसारिक अडीअडचणी असतील किंवा आर्थिक प्रकारच्या अडचणी, आजारपण किंवा अनेक प्रकारच्या ज्या काही लग्न कार्यासंबंधी, मुलांसंबंधी, घरातील कुठल्याही आपल्या कुठल्या पण आर्थिक अडचणी किंवा अनेक आपल्या घरातील अडीअडचणी, संकटे यांचं निवारण करण्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृताची सेवा अत्यंत अशी प्रभावी अशी सेवा आहे. तर ही सेवा करण्याची कशी आहे किंवा 3 दिवसाचं पारायण कसं करायचं आहे. तर आता बघा, स्वामी प्रकट दिन येतो आहे,